भागाचे माजी ग्रामपंचायत सदस्य, तुळजा भवानी प्रतिष्ठानचे संस्थापक माननीय शक्तिदादा रमेश प्रधान यांचा अभिष्टचिंतन सोहळा व 200हून अधिक विद्यार्थी विद्यार्थिनींचा गुणगौरव सन्मान सोहळा करण्यात आला। शक्तिप्रधान आपला वाढदिवस मागील 15 वर्षे सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य या विविध सामाजिक बांधिलकीतून करत असतात। राजकारण किंवा निवडणुका असो किंवा नसो, ते सामाजिक कार्य अविरतपणे चालू ठेवत आहे। या कार्यक्रम प्रसंगी नगरसेवक डॉक्टर दादा कोदरे, नगरसेविका सारिकाताई घुले, नगरसेविका नंदाताई अबनावे, महादेव दंदी, संतोषदादा पाखरे, जितीनदादा कांबळे, शिवानंद खसगे, ओमकार बोने, बाळासाहेब विभूते, सचिन वीर, विजय खोमणे, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेले सतीश कुंदामले सर, रुपाली मेहता मॅडम, अंजली भारद्वाज, शीतल भागवत, रेखा दुधाणे, ऋषिकेश बडगुजर सर, राहुल प्रधान, अभिजित गुजर, प्रकाश जावळे, वीरशैव लिंगायत समाज व इतर मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रवीण प्रधान यांनी केले। नमस्कार। जेणेकरून या ठिकाणी गेले 15 वर्ष झाले या ठिकाणी माझा आगळा वेगळा उपक्रम या ठिकाणी आम्ही वाढदिवसानिमित्त साजरा करीत असतो। याचं कारण असं आहे की जेणेकरून आत्ताची युवा पिढी जी आहे, युवा पिढी ही उद्या भविष्य त्यांच्या हातामध्ये, त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचं या ठिकाणी आम्ही काम करत आहोत। जेणेकरून या ठिकाणी वाढदिवसानिमित्ताने, वाढदिवस एक निमित्त आहे। जसं की आता मगाशी काकांनी सांगितलं की शक्ती देत असतो, म्हणजे उदाहरण त्यांनी दिलं की मोबाईलला चार्जिंग पॉईंट देतो म्हणजे मोबाईल चार्ज होतो। तसं माझं काम आहे की जेणेकरून विद्यार्थ्यांचा कॉन्फिडन्स लेवल वाढवायचं, त्यांच्या उद्या भवितव्य आयुष्य त्यांच्या हातामध्ये असतं। आणि जेणेकरून मी मागच्या वेळी सांगितलं की या ठिकाणी जे विद्यार्थी 10वी 12वी पास झालेले असतात ते विद्यार्थी जेणेकरून या ठिकाणी आपल्या गावातले, आता मी बघितले की MPSC आपल्या केशवनगर भागातले डॉक्टर झाले, वकील झाले, इंजिनियर झाले, हे सर्व विद्यार्थी ज्यावेळेस चांगल्या पदावर जातात, ज्या पदावर जातात तेवढा आनंद आम्हाला या ठिकाणी होतो। आणि ज्या ठिकाणी आम्ही जात असतो त्या ठिकाणी प्रत्येक ज्यांच्याकडे डॉक्टर आहे, एक डेंटिस्ट झाले, त्या गौड म्हणून या ठिकाणी आपले, त्यांच्याकडे त्यांनी दादा म्हटले तुम्ही मला ट्रॉफी दिली होती। हा जो आनंद आहे, प्रत्येक विद्यार्थी ज्या ठिकाणी त्यांच्या घरी गेलो, काय कार्यक्रमानिमित्ताने गेलो, तो जो आनंद आहे, तो आनंद मला सार त्याचा अभिमान आहे। आणि या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले या ठिकाणी भागातल्या नगरसेविका या ठिकाणी नंदाताई अबनावे या ठिकाणी आल्या आहेत, तसं त्यांचेही स्वागत या ठिकाणी शिवानंद खसगे मामा या ठिकाणी आहेत, आमचे सागरजी मधने या ठिकाणी आहेत, आमचे होनाळे साहेब या ठिकाणी आहेत, जेणेकरून बोने आहेत, RPIचे हडपसर विधानसभेचे अध्यक्ष महादेवजी दंदी साहेब या ठिकाणी आहेत। या ठिकाणी सर्वांचे, तसे आमचे माजी ग्रामपंचायत सदस्य संतोष दादा पाखरे या ठिकाणी, पवार मामा या ठिकाणी आहेत। आणि ज्यांनी मार्गदर्शन केलं विद्यार्थ्यांना, सतीश कुंदाळे सर या ठिकाणी अतिशय खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मार्गदर्शन केलंय, त्यांचे मी स्वागत या ठिकाणी आभार व्यक्त करतो। या ठिकाणी सर्व जे आमचे प्रकाशजी जावळे असतील, या ठिकाणी आमचे सचिनजी वीर असतील, सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो। आणि या ठिकाणी आमचे मार्गदर्शक वीरभद्र नवखंडे या ठिकाणी, हे सर्व या ठिकाणी आलेत। आणि या ठिकाणी आता सोहळ्याच्या वेळामध्ये अमित आबा घुले, नगरसेविका सारिकाताई अबनावे, सारिकाताई घुले या ठिकाणी आता येत आलेत, त्यांचे सहर्ष स्वागत करतो। या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। भविष्यात कुठलीही राजकारणाची अपेक्षा न करता फक्त सामाजिक कार्य या ठिकाणी काम करायचं। मी 90% समाज कार्य करतो, 10% ही जनतेला आणि गणपती बाप्पाच्या विश्वासाने या ठिकाणी आम्ही ते 10% या ठिकाणी अर्पण करतो। भविष्यात नक्कीच चांगलं काहीतरी होईल ही आशा या ठिकाणी बाळगतो। आणि आमचे या ठिकाणी मार्गदर्शक योगेश अण्णा टिळेकर बाहेर असल्यामुळे आमदार विधान परिषदेने येऊ शकले, तसे आज महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष या ठिकाणी श्रीनाथजी भीमाले साहेब या ठिकाणी, या ठिकाणी GB असल्यामुळे जनरल बॉडी मीटिंग असली त्यामुळे हे लोक आज येऊ शकले नाही, त्याबद्दल त्यांचे सर्वांच्या मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो। आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार। शक्तिदादाचा काल वाढदिवस होता, त्या निमित्ताने आम्ही गेलो होतो। दादाचा वाढदिवस फार छान साजरा केला त्यांनी। विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थींना त्यांनी ट्रॉफीज दिल्या, ज्यांचे चांगल्या गुणांनी पास झालेले। आणि शक्तिदादा नेहमीच समाजासाठी झटत असतात, ते जनसेवक समाजसेवक आहेत। आणि त्यांची परमेश्वर खूप खूप प्रगती करो आणि त्यांचे यश उच्च शिखरावर जाण्याची आम्हाला पाहण्याची संधी मिळो। शक्तिदादा, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद। प्रथमतः जोगेश्वरी न्यूजच्या माध्यमातून मी आमचे मित्र शक्तिदादा प्रधान
यांना त्यांच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. शक्तिदादाचे माझा परिचय सांगायचं म्हटलं तर 2012ला नवनिर्वाचित आणि युवा ग्रामपंचायत सदस्य म्हणून आमची दोघांची एकाच 2012ला एकाच आमची दोघांची ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवड झाली आणि तेव्हापासून त्यांनी हा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि त्यांना पुढच्या भविष्य काळात शैक्षणिक वर्षामध्ये प्रवृत्त करण्यासाठी त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी त्यांच्या मार्फत हा जो गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्काराचा कार्यक्रम केला जातो त्याच्यातून जे शालेय विद्यार्थी त्याचं मोटिवेशन घेऊन त्यांच्या पुढच्या शैक्षणिक वर्षामध्ये चांगल्या प्रकारचं शिक्षण घेतात आणि चांगल्या उच्च पदावरती काम करतात. म्हणून शक्तिदादा प्रधान यांचं मी त्यांच्या या वाढदिवसाच्या गेल्या 15 वर्षापासून चालू असलेल्या उपक्रमाला मी माझ्या मिसेस पुणे महानगरपालिकेच्या नगरसेविका शिक्षण समितीच्या सदस्या सारिका अमित गुले, त्याचबरोबर आमच्या सर्व गुले कुटुंबियांच्या वतीनं सर्व पुणे महानगरपालिकेच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा देतो. आमच्या शुभेच्छामध्ये 705 कोटी शुभेच्छा असतात. त्याच्यामुळं शक्तिदादा प्रधान यांना 705 कोटी शुभेच्छा देऊन त्यांच्या भावी आयुष्यामध्ये त्याच्याकडून अशाच प्रकारचे चांगलं कार्य घडत राहू अशा सदिच्छा आणि शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. शक्तिदादा प्रधान यांच्या वाढदिवसाच्या निमित्त आमच्या समाजा मांजरी केशवनगर सगळं येऊन शुभेच्छा देऊन गेलेले आहे आणि माझ्याकडून आणि माझ्या खजगी परिवाराकडून आणि माझ्या लिंगायत समाजा कडून मी त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो आणि माझ्या गुरु श्री जडेश शांतलिंगेश्वर त्यांना चांगला आशीर्वाद देऊन पुढे त्यांच्या राजकारणामध्ये यशस्वी भेटू द्या. त्यांना व्यवसायामध्ये सुद्धा चांगला यशस्वी राहू द्या. त्यांना 100 वर्ष आयुष्य असंच राहू द्या म्हणून त्यांना मी लाख लाख शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी खरडमध्ये राहते. मी KBS अकॅडमीमध्ये मी 3 अटेम्प्ट दिले पोलीस भरतीचे. पहिल्या अटेम्प्टमध्ये काही मला जमलं नाही, म्हणजे नवीन होते. दुसऱ्या अटेम्प्टमध्ये मी मुंबई पोलीसलाच 1 मार्काने राहिले. आता तिसऱ्या अटेम्प्टमध्ये मी मुंबई पोलीसमध्ये पास झाले. शक्तिदादा प्रधान, प्रवीण दादा प्रधान या अकॅडमीचे संचालक आहेत आमच्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी भरती झाले आणि तसंच गणित ते आम्हाला गणित विषय शिकवतात. म्हणजे ते मला टीचिंग आहे. त्यांनी पण वेळोवेळी मला भरपूर मार्गदर्शन केलं. मागच्या वेळेस मी 1 मार्काने ज्यावेळेस मुंबई पोलीसला राहिले होते त्यावेळेस मी धीर सोडला होता की माझ्याकडून होणार नाही. म्हणजे मी म्हणत होते की मला नाही करायचं, मला ग्राउंड नाही होणार, मला अभ्यास नाही होणार. पण गणेश खटर सरांनी मला खूप मार्गदर्शन केलं, वेळोवेळी सहकार्य केलं. त्यांनी मला असं खचू दिलं नाही. त्यामुळे मी परत मुंबई पोलीसची प्रॅक्टिस केली आणि आज मी खरं सांगायला गेलं तर त्यांच्यामुळे मी आज भरती झाले. मी त्यांची खूप मनापासून आभार मानते आणि मला इथं बोलवल्याबद्दल शक्तिदादा प्रधान सर आणि प्रवीण प्रधान सरांचे खूप मनापासून आभार मानते. आज ह्या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे शक्तिदादांचा बर्थडे करायला आम्ही सगळे इथं जमा आहोत. तर शक्तिदादा म्हणजे एक दरवर्षी विद्यार्थ्यांना, टॉपर विद्यार्थ्यांना त्यांनी की एक मोठा त्यांना दिलासा देतात आणि त्यांना काहीतरी ट्रॉफी, काहीतरी वस्तू देतात आणि ह्या वर्षी पण त्याचप्रमाणे त्यांनी बर्थडे त्यांनी साजरा करतात. तर त्यांचं काम म्हणजे माझी आपलं ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यावेळेस पण त्यांचं खूप काम होतं. आत्ता सुद्धा त्यांनी तिकीट हे नाही घेतलं नाहीये तरी त्यांनी नगरसेवकाचं काम ऑलरेडी त्यांचं चालू आहे की आपल्या केशवनगर भागामध्ये एक सामाजिक कार्यकर्ता आणि गरीब लोकांचा नेता म्हणून ओळखला जाते. शक्तिप्रधान असे शक्तिप्रधान आहेत, त्यांचे आम्ही खूप आभार आहोत. त्यांचं वीर शैवलिंग समाज ट्रस्टच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बसवा. सूर्य ज्याप्रमाणे स्वतःसाठी उगवत नाही तर तो इतरांना प्रकाश देण्यासाठी उगवत असतो. नदी ही स्वतःसाठी वाहत नाही तर ती तहानलेल्याला पाणी देण्यासाठी, तहान भागवण्यासाठी वाहत असते. वृक्ष हा स्वतःसाठी फुलत नाही तर इतरांना शीतलता, सावली द्यावी यासाठी फुलतो. तद्वतच सन्माननीय शक्तिदादा
यांचं कार्य आहे. ते जनसामान्यासाठी झटत असतात. राजकीय, सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक अशा विविध चळवळीमध्ये त्यांचं मोलाचं हिस्सा आहे. मौलिक कामगिरी ते करत असतात. अशा एका महान अशा व्यक्तीला अंतःकरणापासून मी वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. केशवनगरचे लोकप्रिय सामाजिक कार्यकर्ता आदरणीय मोदी श्री शक्तिदादा प्रधानसाहेब आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपला लिंगायत वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आपला महिला आघाडी संघटनेच्या वतीने व युवा तरुण कार्यकर्ते व आपल्या सर्व मित्र परिवार ग्रामस्थाच्या वतीने मी त्यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो. आणि शक्तिप्रधान दादांच्या विशेष सांगायच्या मध्ये त्यांची लोक उपयोगी आणि समाज हितासाठी त्यांचे कायमच काम प्रेरणित व कौतुकस्पद आहे. आणि आपल्या समाज हितासाठी केलेले काम अतिशय सुंदर आहे. आजपर्यंत प्रत्येक वाढदिवसामध्ये काही तर चांगला त्यांनी उपक्रम राबवलेले आणि ते उपक्रम विद्यार्थी आणि काही गरीब लोकांसाठी त्यांनी राबवलेले हे फार कौतुकस्पद आहे. आणि त्यांनी पद नसताना त्यांनी आपले केशवनगरचे बरेच त्यांनी विकास केलेले आणि त्यांनी केलेले काम अतिशय सुंदर आहे. आणि त्यांच्या कामाचा प्रत्येक वेळी त्यांच्या विशेष कौतुक आणि प्रेरित होतो. म्हणून मी एवढं बोलून मी त्यांना शुभेच्छा देतो. मनपूर्वक शुभेच्छा देतो.